बापरे आदळतच ही बघा ही घोरपड गेली. पण इथं आल्यापासून भरपूर ठिकाणी बघितले की असे बॉटल टाकले आहेत, म्हणजे बिअरच्या वगैरे बॉटल टाकले आहेत. त्या साईडला पण भरपूर असा कचरा झाला आहे. एक लोक कशासाठी नक्की येतात, घाण करायला येतात, इथं दारू प्यायला येतात. बिअर म्हणजे दारूच आपण म्हणतो. हे असले घाण धंदे करायला येतात की समजत नाही. पूर्ण आपल्या म्हणजे प्रेक्षणीय स्थळाचे कोकणातील अशी वाट लागत चालली. असा 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 शू असा असा ओके सुंदर चॉकलेटचा बंगला घालतोय माझा कॅमेरा. नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र सौरभ शिर्के तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मंडळी, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल आम्ही वेणेश्वरला गेलो होतो. आता त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे ना तो आहे हेदवी. तर आता आम्ही चाललो आहे हेदवी गणेश मंदिर, दशभुजा गणपती मंदिर. तर त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत आपल्या जिथे बामनगळ आहे समुद्राच्या साईडला, जिथे आपल्या शंकराचं सुद्धा म्हणजे महादेवाचं सुद्धा मंदिर आहे. तर तिथे आम्ही आत्ता त्या म्हणजे मंदिरातून गेल्यावरती म्हणजे गणपती मंदिरातून गेल्यावरती त्या पॉईंटला आम्ही जाणार आहोत. तर मंडळी, हा सुद्धा व्हिडिओ पूर्ण बघा. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, आत्ता आम्ही नाश्ता नाहीच जेवणाच्या पद्धतीने आम्ही करून पुढे निघालो आहे. आता नाश्ता आम्ही काय केलेलं आहे की रस्सावडा, दहीवडा, अजून छास, लस्सी असं सर्व खाऊन दुपारच्या वेळेला, कारण या साईडला जेवणाची सुविधा उपलब्ध नव्हती, तर आम्ही नाश्त्याच्या ठिकाणीच थांबून जेवणासारखं खाऊन घेतलेलं आहे मजबूत. तर आता आम्ही पुढे बसलो. वरून बाबूचा कार्टून खाली पडलेला आहे. हा बाबूचा कार्टून, बाबू दिसलाच. तर मंडळी, आत्ता आम्ही आलो आहोत हेदवी, जे गणपतीचं मंदिर आहे ना ते इथे वरती आहे. लहानपणी जेव्हा सैलला आम्ही या साईडला यायचो तेव्हा इथे सुद्धा आम्ही येऊन गेलो आहे. हेदवी गणपती मंदिराचे इथे दशभुजा लक्ष्मी गणेश देवस्थान हेदवी. म्हणजे हा जो आपला बामनगळाचा जो पॉईंट आहे ना तो आम्हाला एक्झॅक्टली माहिती नव्हता, कारण तो त्याच्यावरती पुढे म्हणजे जी एंट्री आहे ना आतमध्ये तर तिथे काही लिहिलेलं नव्हतं. तर आत्ता आम्ही जिथे नाश्ता केलेला आहे, ओके, अनुसया नाश्ता असं काहीतरी सेंटर होतं, त्याच्यामध्ये त्यांच्या त्यांच्या इथे जो नाश्ता होता ना एक नंबर. म्हणजे आम्ही दही वडा उसळ घेतली, उसळ पाव घेतलेली, सर्वच टेस्ट एक नंबर होती. तर तुम्ही जर या साईडला आलात कधी, जर तुम्ही हा ब्लॉग बघत असाल आणि तुम्ही इकडे येणार असाल ब्लॉग बघून, तर नक्की त्या ठिकाणी तुम्ही नाश्ता करू शकता. ही एंट्री आहे ना की काही समजत नाही आम्हाला एक्झॅक्टली कुठे आम्ही चाललो आहे, कारण कुठल्याही जास्त करून पॉईंटवरती ना असं ॲरो किंवा तिथे त्यांची नावं वगैरे नव्हते दिली, इथे ही गोष्ट आहे, इथे ही गोष्ट आहे. तर त्यामुळे जर तुम्ही सुद्धा आलात या ठिकाणी, तर जसं आपला गुहागर समुद्र आहे ना, गुहागर समुद्र आपल्याला लगेच डायरेक्ट भेटतो, पण एक दुसरं एक चांगलं पॉईंट तिथं बामनगळ, तर ती कशी आहे ते सुद्धा पॉईंट बघण्यासारखं आहे की जिथून पाणी, समुद्राचं पाणी त्या पूर्ण असा दगड पोखरून आतमध्ये तुम्हाला आता बघायला भेटेल. असं व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवूच की कसं पाणी आतमध्ये येतं आणि पाणी कसं वरती म्हणजे काय करत आहे, उसळत आहे. तर ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. आणि आम्ही शाळेत असताना आलो होतो लास्ट. तर मंडळी, फायनली पॉईंट आपला आलेला आहे
आणि असं हे पॉईंट आहेत की तुम्हाला समजणार नव्हतं की हा रस्ता ह्या पॉईंटला जातोय. तुम्ही जर त्या रस्त्यानं बघितलं की हा इथं पॉईंट असेल की नाही तर तुम्हाला कळणार नाही. पण तो रस्ता पूर्ण झाल्यावरती आतमध्ये जेव्हा एंट्री कराल ना तेव्हा तुम्हाला असा नजारा बघायला भेटेल. इथं मस्त वाटतं ना आता. ऊन पण कमी झाले. 3:45. कातून आहे. तर मंडळी आम्ही लहानपणी शाळेत असताना साधारण 5वी-6वीत मी असेल तेव्हा तर शाळेतून आमची सहल इथे आली होती आणि याच ठिकाणी आम्ही जेवण करून जेवलो होतो आणि नंतर मग पूर्ण दिवसभर आम्ही समुद्रकिनारी खेळलो आणि मजा मस्ती केलेली आणि शंख शिंपले तेव्हा आम्ही खूप जमा करून इथून घेऊन गेलो होतो. मंडळी आत्ता आपण इकडून आलो होतो. तिथं आपली गाडी उभी आहे आणि हे मंदिर आहे शंकराचं म्हणजे उमामहेश्वराचं. शंकराचे अजून एक नाव उमामहेश्वर. आता इकडे सगळे मोठ्या मोठ्या लाटा आहेत. काही सर्व वरती गेलेत त्यांची कसरत करत करत उड्या मारून मारून. खास मेन पॉइंट त्या ठिकाणी आपण आता पोचलोय. खूप वर्षांपासून समुद्राच्या लाटांच्या तीव्र प्रवाहाने या कातळाला पूर्ण खालून छेदलं गेलंय आणि पूर्ण अशी घळ पाडले आणि इथून जेव्हा पाणी समुद्राच्या आतमध्ये 1000 लिटर पाणी घुसतं आणि वरती उसळतं तर ते बघायला खूप भारी वाटतं. आणि अशा प्रकारे इथे एक छानसं असं प्रेक्षणीय स्थळसुद्धा तयार झालं आहे. असंही ऐकण्यात आलं आहे की अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी ज्या लाटा इथे येतात म्हणजे लाटा उसळण्याची उंचीसुद्धा मोठी असते. भाई कोकणातले असे असे पॉईंट आहेत ना आपल्याकडे की ते निसर्गातूनच बनलेत. निसर्गाच्या कुठल्या ते एका चमत्काराने किंवा जसं आता हे पाणी आपटून आतमध्ये गळ पडले वरती कसं पाणी वर्षापासूनच आहे. तुम्ही बघू शकता दगडाला कसे गॅप आलेत. पाणीवर कसं वरती उडत आहे. ओ आता आपण जरा पुढून जाऊन बघूया कशी आहे. हा हा What a shot! आली आली आई मोठी आली. बापरे एवढी मोठी आली. बघा काय निसर्गाची किमया आहे की आतमध्ये एवढं पाणी येतंय फोर्सने आणि इथेच झालंय. दुसरीकडे कुठं अजून कुठं झालं नाही. आणि ही जी घळ झाली ह्याच्या आतमध्ये पूर्ण असं पोखरलंय त्या पाण्यात
आणि ते पाणी तिकडून आपटून असं पाणी वरती उडतंय. त्यानंतर असं गॅप पण तयार झाला आहे. आणि याला बामणघळ असं नाव का पडलं हे एक्झॅक्टली मला माहिती नाही. मंडळी तुम्ही तिकडे बघू शकता बोटी वगैरे आहेत, जेटी वगैरे मोठ्या मोठ्या आहेत तिकडे त्या साईडला आहेत. ही आपली सगळी मंडळी. तर मंडळी पुढे भाऊजी गेले तर आपण तिकडे जाऊन बघूया. आता पाऊस पण पडतोय तर त्या साईडला आपण बघतोय भाऊजी पुढे गेलेत जरा निसर्गाचा आनंद घ्यायला. कारण का भाऊजी वगैरे पण आता गावी आले ना की त्यांना असं आपल्या निसर्गामध्ये फिरायला वगैरे रानाबिनात फिरायला जास्त आवडतं. हा आपण तिकडे गेलो होतो तर तुम्ही बघू शकता आपल्या कोकणामध्ये भरपूर सारे चमत्कार झालेत. म्हणजे निसर्गानेच त्यांनी घडवलेत चमत्कार आणि त्याच्यातूनच काहीतरी वेगळं आणि नवीन असं आकर्षक गोष्ट जी घडते तीचं उदाहरण म्हणजे आपली ही बामणघळ आपल्या हेदवीमध्ये. तर किती भारी वाटते बघायला. आता इकडे आम्ही वरच्या डोंगरातून चालू आहे, पाय वाट आहे म्हणजे इकडून आपण तिकडे बघायला जाऊ शकतो. आता पाऊस सुद्धा येतोय. पाऊस आता हा मला वाटतं पाऊस जास्त काय मोठा नाही आहे त्याच्यामुळे आम्ही जरा पुढे जाऊन येतोय, बघून येतो काय. इथं पण आता आतमध्ये हे केलं आहे पावसाने, सॉरी पाण्याने. जरा पुढे बघूया जाऊन भाऊजीने काय बघू आणलेत. हा काय बोलताय? हार्ट 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 हे म्हणताय भाऊजीने कुठेतरी हार्ट बघितलं नाही पुढे येऊन. आपण जरा इथं आडोशाला थांबूया. आता इथे हे काय वॉशरूम बिशरूम, इथं वॉशरूम इथं मस्तपैकी. भाऊजीने इथे असं एक काहीतरी गोष्ट बोलतात की इथं हार्ट आहे. कारण ते ऑनलाईन म्हणजे यूट्यूबला वगैरे दाखवतात. आता पाणी हां फक्त ते आता पाणी पण जास्त असल्यामुळे काही दिसण्यात येत नाही आहे. म्हणजे आता आम्ही ती घळ क्रॉस करून पुढे आलो होतो तर ते सगळे पाऊस आला म्हणून तिकडे गेले. पण मी त्यांना बोललो होतो की पाऊस जाईल, टेम्पररीवाला पाऊस आहे. ते म्हणजे तुम्ही बघितलंच नाही ते फक्त एकाच ठिकाणी ह्याच ठिकाणी ती घळ तयार झाले. बाकी सगळीकडे पाणी आदळतंय. ही बघा ही घोरपड गेली, छोटी घोरपड गेली. त्या ठिकाणी घोरपड खाली गेली, बघितली मी. अरे LPG आलाय, LPG आले. हा बघ, अरे त्या बोटीवरती आहे बघ. तर मंडळी जर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितला असाल, तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि अजूनपर्यंत तर आम्ही आता वाजलेत किती 4:30 वाजलेत आणि सध्या आता ऊन पण कमी झालं. आता तर बघू शकता साहेब मागे ऊन कमी झाले आणि आता अजून वाढलेत, म्हणजे वरती लाटांचा जोर अजून वाढला आहे. आणि आता आम्ही चाललो आहे घरी. भरपूर वेळ झाला आता आम्ही इकडे भरपूर मजा मस्ती केलेली आहे, भरपूर सारे व्हिडिओ केलेले आहेत. तर तुम्ही बघितला असेल व्हिडिओ, तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि नक्कीच आपल्या कोकणामध्ये भरपूर सारे अशी ठिकाणं आहेत, जशी बामणघळ ही एकसुद्धा निसर्गाने तयार केलेली एक रचना दगडामधून, ज्याच्यामध्ये ते जे वरती पाणी उठतंय
कारंजासारखं नैसर्गिकरित्या लाटांच्या वेगाने, तर ते सुद्धा बघायला खूप भारी वाटतं. तर म्हणजे आता आमचा इकडचा प्रवास संपत राहता, आम्ही परत घरी जायला निघालो आहे. आज फुल मजा मस्ती केलेली आहे, फुल धमाल केलेली आहे, देवदर्शन झालं आहे आणि शेवटच्या पॉईंटमध्ये एन्जॉयमेंट केलेली आहे. एक नंबर. पण इथं आल्यापासून भरपूर ठिकाणी बघितले की असे बॉटल टाकले आहेत, म्हणजे बिअरच्या वगैरे बॉटल टाकले आहेत. त्या साईडला पण भरपूर असा कचरा झाला आहे. एक लोक कशासाठी नक्की येतात, घाण करायला येतात, इथं दारू प्यायला येतात, बिअर म्हणजे दारूच आपण म्हणतो, हे असले घाण धंदे करायला येतात की समजत नाही. पूर्ण आपल्या म्हणजे प्रेक्षणीय स्थळाचे कोकणातील अशी वाट लागत चालली आहे. इथे हॉटेलसुद्धा आवडत होतं, अन्नपूर्णा बघू शकतो तुम्ही. इथे किती कचरा पडला आहे, किती प्लास्टिक. आता भले हे इथलं नसलं, दुसरीकडे आलं तरी पण हे पाण्यात तर कोणीतरी टाकलं आहे, तर तिकडून टाकलं असेल तेव्हाच ते इकडं आले. अशी सगळी घाण आपणच करतो. तर मंडळी, दुसरं एक आपल्या निसर्गातील एक चमत्कार म्हणजे अजून पाऊस पण सुरू झाला नाही आणि तर तुम्ही बघू शकता इथून वरतून एवढं पाणी येतं आहे. जास्त पण डोंगर हा उंच नाही आहे. आता आपण जेवढं गेलं तेवढंच, आणि इकडे एवढं खाली समुद्र आहे तरी पण तिथून पाणी येतं आहे.